काजू क्रमांक 5. तर हा 5 नंबर आपण इथे लावूया. एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये, तर आपले 5ही काजू लावून झालेले आहेत. मागच्या भागात आपण काजूची 5 झाडं लावली, सीताफळाचं झाड उपटून दुसरीकडे लावलं, परसवातली इतर काही झाडं पाहिली. आता बघूया पुढे काय करता येईल. तर मित्रांनो, आता मी आलो आहे, म्हणजे सकाळपासून इथेच आहे. भिजलो होतो म्हणून कपडे चेंज केले आणि आता करतो आहे कलम. तर सक्सेस रेट मागच्या वेळी 80% होता, पण ऊन पडल्यामुळे ऑक्टोबरच्यामुळे मग ते शक्य झालं नाही. आणि आता पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया. जर जगले तर जगले, नाहीतर परत करत राहायचं. तर आता मी तिकडच्या एका झाडाला केलं आहे, पण आता मी ह्या झाडाला करणार आहे, तर ते तुम्हाला दाखवतो कसं करायचं. तर मित्रांनो, मी अशी ही फांदी आणून ठेवलेली आहे. याला कार्बन डायझिम म्हणून एक हे असतं, काय म्हणतात त्याला, बुरशीनाशक, त्याच्यामध्ये भिजवून घेतलेले आणि इथे आणले. आता आपण ह्याला अशी जरा एक पहिले त्रिकोण मारून घ्यायचा. मी इकडे मारलं आहे, त्याच्याच लेवलने इथे मारते बघा. हे त्रिकोण मारायचं कारण अशासाठी आहे की जेव्हा आपण ही फांदी आतमध्ये घालू तेव्हा ती प्रॉपर तिथे बसेल म्हणून. आता आपण, आणि ही झाडं 30-1 वर्ष जुनी आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने आपण करतो. हे नॉर्मल असेल तर त्याचं पद्धत वेगळी आहे करायची. आता हे असं आपण करून घेतलं की हे असं ह्याला उघडतं. हे असं उघडं झालं पाहिजे, पाहू शकता असं उघडले आणि आतमध्ये काही घाण पडली नाही पाहिजे. तर हे एक जास्तीत जास्त 6 इंचाचंच घ्यायचं आणि त्याला करायचं, सोलून घेऊया त्याला. अशी गाठ नसेल तर अतिउत्तम. हे ॲक्च्युली मी एक्स्ट्रा लावतो आहे म्हणून ती ठेवली आहे. पाहू शकता, हे ह्याच्या आतमध्ये घालतोय मी. जरासं ते तुटलं म्हणून हरकत नाही, पण आपण त्याच्या आतमध्ये बसवूया त्याला. आणि ही जी काडी घ्यायची असते तिची मधला भाग हा फुगीर असला पाहिजे, ते पाहू शकता. बघा तुम्हाला, हे बघा, हा भाग असा जरा फुगीर पाहिजे, म्हणजे जेव्हा ह्याला जोर धरेल तेव्हा त्याच्यातनं वरती येईल. तर आता ह्याला आपण बाजूनी मेंढ लावून घेणार आहोत आणि नंतर बांधून घेणार आहोत. तुम्हाला दाखवतो आधी कशी बांधलं आहे ते वालं. तर अशा पद्धतीने हे मेंढ लावलं आहे. मेंढ तुम्हाला बाजारात भेटतं, मला सांगायचं मेंढ द्या किंवा वॅक्स बोलतात लोक इकडे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते लावू शकता. मागच्या वेळेस बघा इथेच केलं होतं मी, ते फेल गेलं, पण म्हटलं परत करून बघू. ते रुजलं होतं पण जगलं नाही जास्ती काळ. हे जगायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि ते जगेलच अशी खात्री यावेळेस आहे मला. तर जगल्यावरती नक्की दाखवेन तुम्हाला हे परत एकदा. आता ह्याला रस्सी बांधून घेतो प्लास्टिक लावून. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जरा त्याला एक प्लास्टिक बांधून घ्यायचं. मी पण घेतलं जरा बांधून आणि मग त्याला रस्सी बांधूया आपण वरून. प्लास्टिक असल्यामुळे कसं पाणी आत जाणार नाही आणि व्यवस्थित राहील. इकडे पण बांधली आहे, हे इथे दाखवतो. हे बघा, अशी इकडे पण रस्सी बांधून घे. आता ह्याला रस्सी बांधूया वरती. तर हे जरा ग्लोव्स वगैरे घालून घेतले ना तर हे बरं पडतं आपल्याला असं ताणून घ्यायला. काठ्या जरा भिजवून घ्यायचा. आणि आता हे बघा, मी हे तिन्ही एकाच रेषेत लावले, त्याच्यामुळे मला ते बरं पडतं आहे. वर खाली लावण्यात अर्थ नाही आहे. हां, आता मी हे असे फिरवून घेतो. तर हे आता असं लावून घेतलं आपण, बांधून घेतलं व्यवस्थित घट्ट. आता ह्याच्यावरती एक जरा आपण एक पिशवी लावणार आहोत, जेणेकरून ह्याला डायरेक्ट पाणी लागू नये आणि डायरेक्ट सनलाईट लागू नये त्याच्यासाठी. तसं मी तिकडे केलं त्याला पण. तर मग ह्याला झाकून ठेवायचं आणि जेव्हा ह्याला कोंब येईल वरती फुटेल
तेव्हा ते काढायचं, म्हणजे 15 दिवसात ते काढायचं असतं. जर लवकर कोंब आला तर तुम्ही लवकरही काढू शकता. तर आतापुरतं इतकंच. हो फणस तिकडे काकांकडनं रायपाटणवरनं आणला मोठा फणस. घरावर केवढा मोठा आहे. आज 3रा दिवस. आज जरा पाऊस सकाळपासून जोरदार धुवाधार होता, आता जरा थांबलाय. इकडे जरा एक अशी हे मारून घेतली वरती, असा हा पत्रा. आजचा दिवस 4था आणि हा आंबा भेटला आमच्या दारचा. छान आहे, खाऊन बघूया. म्हणजे जून मध्ये उलटून गेला. आता किती आज 21 जून 20 जून 21 जून ना. हा 21 जून आहे. तर काल रात्री आपण इकडे राखण दिली आणि पाया पडलो. आपलं राखणदार असतो त्याला, जी देवी असते तिला. कारण पूर्वीपासनं असं असतं की आपली जी शेती असते त्याची राखण करणारा एक राखणदार असतो, त्याच्यासाठी आपण तो नारळ आणि कोंबडा द्यायचा असतो. ते सगळं काही मी तुम्हाला दाखवलं नाही, पण कोकणातल्या लोकांना तर हे माहिती आहे की ह्या ठिकाणी असं सगळं असतं. आज सकाळपासून जरा बरंच काम केलं आहे. इकडनं असं पाण्याची वाट बनवून आणली आहे इकडेपर्यंत अशी, कारण त्या कोपऱ्यातला जो काजू आहे त्याला ते पाणी साठत होतं. मग अशी एक वाट बनवली पाण्याची. बराच वेळ गेला आणि सकाळपासून पाऊस होता, आता कुठे ऊन आलं आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय. खूप कोसळतोय काय कळत नाही, जाम पाऊस आहे. आणि आता इकडे मगाशी आता फणसाची जरा बिया पेरल्यात. इकडे मध्ये काही इतर काय म्हणतात ते, लिचीचं एक बी आहे, संत्र्याचं आहे, परत अजून पपईचं आहे. असे काही बिया लावलेल्या आहेत. अजून बाठे उरलेत, ते आता कुठे लावूया तो विचार करतोय. कारण बरीचशी कोपऱ्याला असे बाठे लावावे असे विचार होता. कारण उगत तर नाही, कारण सागामुळे, सागाची आग असते. तरी बघूया, लावून ठेवूया. आता कुठेतरी पेरून ठेवतो, कारण गौरीच्या वेळेला ते लागतात. आणि झाड उगवलंच तर पुढे त्याचा कलम करायला काम येईल. तर मित्रांनो, आजचा दिवस 5वा गावातला आणि आता मी निघालो आहे घरी जायला, म्हणजे मुंबईला. महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि निघाले. आता मी जाऊन आलो आतमध्ये आणि त्याच्यानंतर मी शूट करतो आहे, त्याच्यामुळे आता मी पुन्हा आतमध्ये जात नाही आणि आतमध्ये शूट नाही केलं आहे मुद्दामून. तर आता आपण निघूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आई महालक्ष्मी माते की जय.